सकाळचे 6 वाजलेत आणि आम्हीच निघालो आहे गोव्यातला दूधसागर धबधबा बघायला. नमस्कार मंडळी, कल्याणकर कपिलमध्ये मी स्मिता कांबळे तुमचं हार्दिक स्वागत करते. गोवा सफरीच्या या नवीन भागात तुमचं पुनश्च स्वागत. रस्ते अगदी शांत आहे. काल रात्री खूप वाजेपर्यंत जागी असतील कदाचित. 31st सेलिब्रेशन असलं. आता शांत आहे. वर्दळ नाही, गाड्या नाही, एकदम शांत. त्या दिवशी अगदी आम्ही भल्या पहाटे म्हणजे 3-3:30ला उठूनच आमच्या आंघोळ्या पांघोळ्या आणि इतर अन्निकं उरकली होती, कारण आम्हाला सांगितल्याप्रमाणे बस 6 वाजता येणार होती. आदल्या दिवशीच्या 31च्या हुल्लडबाजीनंतर दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या झुंजूमुंजू वाऱ्यात हा गोवा शांत पहुडला होता. हाच तो डॉल्फिन सर्कल जिथे आम्हाला थांबण्यासाठी सांगितलं गेलं होतं आणि इथेच आमची बसही येणार होती, दूधसागर धबधब्याला नेणारी. आमच्या समोर विद्युत रोषणाईने सजवलेले सुंदर असे चर्च होते. हे आहे अवर लेडी ऑफ माउंट कार्मेल चर्च, आरंबोल, गोवा. इसवी सन 1780 मध्ये या चर्चची निर्मिती अवस्था पूर्ण झाली होती. मुख्य म्हणजे हा जो दिवस होता ना, तो वर्षाचा पहिला दिवसही होता आणि शिवाय संडे सुद्धा होता. त्यामुळे चर्चमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या खूप होती. आणि हे आमचे सगळे ग्रुप मेंबर्स आहेत, थंडीत कुडकुडत बसलेत बसची वाट बघत. हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळी एक तर 3 वाजता उठल्यामुळे कोणाच्याच झोपा झाल्या नव्हत्या पूर्ण, कारण रात्री पण उशिरा झोपणं झालं होतं आणि त्यात ही बस अजून आली नव्हती. 6 वाजून गेलेत, 6:15 झालेत, तरी अजून बसचा पत्ता नाही. मंडळी पहा ना, समोरच्या क्षितिजावर सूर्यनारायणाने आपल्या येण्याची चाहूल दिली आहे. आकाशावर अगदी लालिमा पसरली आहे. बसला होणारा हा उशीर कॅमेरामन म्हणून अगदी माझ्या पथ्यावर पडला. नाहीतर गोव्यातील या सकाळची ही सुंदर दृश्य मला टिपताच आली नसती. हळूहळू स्ट्रीट लाईट बंद झाल्या आणि लख्ख प्रकाश पडला. डॉल्फिन सर्कल दिवसाच्या लख्ख उजेडात आपली ओळख पटवून देऊ लागला. अगदी 6 वाजता मोकळं असणारं चर्चचं पार्किंगचं आवार 2 व्हीलर आणि 4 व्हीलरने आता गच्च भरून गेलं. तरी आमची बस काही आली नव्हती. अरे राहून दे ना, मला आवडतात गाई गुरांचा फोटो काढायला. पण रस्ता क्रॉस केले बघ, फटाफट. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर म्हणजे तब्बल 1.5 तास लेट अशी आमची बस एकदाची आली आणि आम्ही त्याच्यामध्ये विराजमान झालो. नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय पाहिला तो आम्ही या बसमधूनच. भरल्या डोळ्यांनी अर्घ्य देऊनच सूर्यनारायणाला नमस्कार केला. दूधसागर धबधब्यासाठी आलेलो आहोत आम्ही आणि इथे आमची बस थांबली आहे आणि इथून पुढचा प्रवास जो आहे तो आमचा जीपमधून होणार आहे. 7-7चे ग्रुप केले. हे बघा, असे 7-7चे ग्रुप केलेत आम्ही. एक नवीन अनुभव. तुम्हाला से दोस्ती खत्म. नो हाँ नहीं, पानी में नहीं मिलेगा तुझे. भाऊजी टेन्शन मध्ये जेवायला नाही म्हटलं. आम्ही काय घेतो. पाणी का बॉटल. जिथे आपल्या बस थांबतात ना, तिथून ते जीप सफारीच्या स्टँडपर्यंत आपल्याला थोडं पायी जावं लागतं. तिथून जीप सफारी मार्गे भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यातून ही जीप आपल्याला दूधसागर धबधब्यापर्यंत नेते. क्रॉस करायचे ये चावल पुडीत बांधून. रंग बिरंगे फूलों जैसे लोग भी फूलों जैसे. दूरवरचं नाही एवढं दिसत. तो आला परत, पण त्यांनी खाल्ल्यानंतर परत आला म्हणून तुझ्या पाठ. हे आहे कुलेमगाव. इथेच जीप सफारीचा स्टँड आहे. आपण ज्या ट्रॅव्हल्स मार्फत या ठिकाणी येतो ते ट्रॅव्हल्सवालेच आपली ही बुकिंग करतात. अन्यथा आपल्याला ऑनलाईन बुकिंगची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. हे बघा, इथे दूधसागर धबधब्याच्या एंट्रीची तिकीट मिळते
आणि त्यानंतर ह्या जिप्स आहेत ना, या जिप्समधून आपल्याला जायचं असतं आणि प्रत्येकी जिप्समध्ये 7-7 माणसांचा ग्रुप करून जायचा असतो. भैया उधर सीढ़ियाँ आणि ह्या तिकीट्स ऑनलाईन पण मिळतात आणि शिवाय ऑफलाईन पण मिळतात. इथे येऊनसुद्धा काढू शकतो आपण, पण ऑनलाईन केलं तर जास्त सोयीस्कर पडतं, कारण मग इथे येऊन रेंगाळलं जात नाही, वेळ जात नाही आपला. तर अशी ही आमची जीप सफारी सुरू झाली आहे आणि ही जीप सफारी जात आहे घनदाट अभयारण्यातून. कर्नाटक आणि गोवा सीमेवर असणारा आणि मांडवी नदीवर स्थित असणारा हा धबधबा अतिशय विलोभनीय आणि प्रसिद्ध आहे. दर्शनी स्वरूपात 4 टप्प्यामध्ये कोसळणाऱ्या या सुंदर धबधब्याचे पाणी अतिशय शुभ्र असल्यामुळे याला दूधसागर धबधबा असेही म्हणतात. अरे वा, फुल पाणी आहे हा. पाऊस थांबलाय तरी. पावसाळा संपून 3 महिने लोटले तरी या नदीला आणि धबधब्याला मात्र विपुल प्रमाणात पाणी होते. आमच्या जीपचे जे चालक होते त्यांच्या सांगण्यानुसार हे अभयारण्य घनदाट आहे आणि येथे पट्टेरी वाघ जरी नसला तरी बिबट्या, तरस, रानडुकरे, गवा असे अनेक वन्यजीव येथे आढळतात. पण धबधब्याकडे जाणाऱ्या सततच्या जीपच्या वावराने आणि त्यांच्या आवाजाने या पट्ट्यामध्ये वन्यजीव सहसा येत नाही. पण आत वर्दळीचा आणि वहिवाटीचा रस्ता सोडल्यास खोल जंगलामध्ये श्वापदांचा वावर जाणवतो. धबधब्याकडे जात असताना आपली जीप अनेकदा नदीपात्र क्रॉस करताना आपल्याला जाणवते. वळणावळणाने नदीपात्रांचे हे भाग आपल्या जीप मार्गाच्या आडवे येतात आणि आपली जीप मात्र अगदी लिहिलेल्या हे मार्ग क्रॉस करून जात असते. अर्थातच पावसाळ्यात ही परिस्थिती निराळी असेल कदाचित. धुवाधार पावसाचे काही महिने मात्र येथे पर्यटकांचा वावर वर्ज्य असतो. कारण स्पष्ट आणि स्वच्छ आहे, कारण आता डिसेंबरच्या महिन्यात जर इथे एवढं पाणी असेल तर भर पावसाळ्याच्या जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये येथे पाणी किती असेल बरं. म्हणूनच पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे पावसाळ्यातील पर्यटन वर्ज्य आहे. असं म्हणतात की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुद्धा येथे पाण्याचा प्रवाह इतका फोर्सफुल असतो का ह्या ज्या जीप्स आहेत ना त्या अगदी अर्ध्यापर्यंत पाण्यात जातात. त्यामुळे पावसाळ्यानंतर लगेचच केलेली इथली टूर ही एक ॲडव्हेंचर टूर म्हणून सुद्धा होऊ शकते. अर्थातच सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊनच. आता आम्ही पोचलेलो आहे, गाडीचा सफर झालेला आहे. जीपमधून उतरल्यानंतर पुन्हा एकदा आपण चालत चालत जायचं आहे मूळ धबधब्याच्या स्थानापर्यंत. अर्थातच याचा काही भाग सोपा आहे तर काही भाग पुढे खडकाळ आहे. इथून चालत असताना पाण्याचा स्पष्ट आणि मोठा आवाज सतत आपल्या कानावर येत असतो. यावरून आपल्याला धबधब्याच्या प्रचंडतेचा अनुभव येत असतो. जागोजागी असणारे ओहळ, छोटे प्रवाह यांना क्रॉस करण्यासाठी आपल्याला कृत्रिम साकव तयार केलेले आहेत. आता साकव म्हणजे हा आमच्या कोकणातला शब्द आहे बरं का. साकव म्हणजे 2 तीरांना जोडणारा हा रस्ता. मग तो लाकडाचा असू शकतो, कधी धातूचा असू शकतो, तर कधी नैसर्गिक सुद्धा असू शकतो. धबधब्यापर्यंत पोचताना आपल्याला मध्ये मध्ये अशा खडकाळ जागा दिसतात आणि त्याच्यातूनच वाट काढत आपल्याला त्या ठिकाणापर्यंत पोचायचं असतं. आणि ह्या जागा ज्या आहेत त्या पाण्यामुळे अतिशय स्लिपरी झालेल्या आहेत. दगडावर पाय ठेवणं, पाय घसरणं यासारख्या गोष्टी होत असतात, घडत असतात. त्यामुळे वयस्कर माणसांसाठी आणि लहान मुलांसाठी चालताना जरा जपूनच चालावं लागतं, नाहीतर जरा जरी तोल ढळला तर कपाळमोक्ष ठरलेलाच आहे. आमच्याबरोबर लहान मुलं तर होतीच, परंतु आईसुद्धा होती आणि तिला या सगळ्यातना मार्ग काढत इथपर्यंत पोहोचणं फार अवघड होतं. त्यामुळे तिला आता या टप्प्यापर्यंतच आम्ही तिला बसायला सांगितलं आणि आम्ही मात्र पुढे गेलो. आमच्या ग्रुपमधल्या 15 जणांपैकी फक्त 2घांनाच पोहाणी म्हणजे स्विमिंग येत होती. एक म्हणजे आमच्या मामी आणि त्यांचा मुलगा अमेय. त्यामुळे धबधब्याच्या मुख्य प्रवाहाखाली जाण्याचे धाडस फक्त या 2घांनीच केले. लहान मुलांना तर आम्ही आमच्या सुरक्षितेच्या एका विशिष्ट टप्प्याच्या पुढे जाऊच दिलं नाही, कारण पुढे पाणी खूप खोल होतं. मी स्वतःसुद्धा स्विमिंग येत नसल्याने पुरेशी पाण्यात उतरले नव्हते आणि कपिलचा सुद्धा पिच्छा सोडला नव्हता. सतत त्याच्यासोबतच राहत होती
आणि तेच योग्य होतं का? इकडे बघा ठिकाणी. कपिल इकडे बघ. कपिल बॉडी का थंड नाही वाटत, नाही बॉडी पण गरम होते, गरम वाटते थंड वाटतं. काढू नको. आता बघा आमच्या ग्रुपमधला हा अमेय आहे ना, मामांचा मुलगा आमच्या, तो मुख्य प्रवाहाखाली चालला आहे. अर्थातच त्याला उत्कृष्टपणे पोहणी येते, त्याच्यामुळे तो ते डेअरिंग करू शकतो. पण ज्याला स्विमिंग येत नाही त्यांनी हे धाडस करू नये. आवाज बघितलात का धबधब्याचा? सॉलिड ना, पाण्याचा इतका आवाज प्रचंड. हा धबधबा इतका उंच आहे ना का तो 4 टप्प्यामध्ये पडतो आणि त्याच्या मधल्या टप्प्यामध्ये आहे ना रेल्वेचा ट्रॅक आहे आणि त्या ट्रॅकवरनं जेव्हा रेल्वे जाते ना तेव्हा अतिशय सुंदर दृश्य दिसतं आणि ते आम्हाला आमच्या कॅमेऱ्यात टिपता आलं. आणि जेव्हा या ट्रॅकवरनं रेल्वे पास होते ना तेव्हा या संपूर्ण भागामध्ये त्या रेल्वेचा आवाज घुमत असतो, कारण अतिशय म्हणजे अशी द्रोणासारखी अवस्था असते या सगळ्या परिसराची. त्यामुळे रेल्वेचा येणारा आवाज या सर्व परिसरामध्ये घुमतो. मंडळी, या व्हिडिओमार्फत बघा तुम्हाला या धबधब्याचे 4 मुख्य टप्पे दिसून येतात अगदी सुरुवातीपासूनचे. या धबधब्याची उंची 310 मीटर म्हणजे जवळजवळ 1017 फूट इतकी उंच आहे आणि हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असा आहे. लाईफ जॅकेट घालणं इथे कंपल्सरी आहे. अरे इकडे खोल आहे, इकडे. कपिल, कपिल पुढे जाऊ नको. कोण आहे? कोण आहे? कोण सोबत आहे तिथे तुझ्या बरोबर? कोण आहे ना? पुढे बघ, पुढे खाली आहे, खोल आहे तिकडे, ते बघ. हे अमो, इथे किती खोल आहे बघ. खोल किती आहे इथे बघ. खोल किती आहे बघ, खोल. अरे इथे उभा राहून बघ किती खोल आहे. हे बाई पोरं पुढे पुढे येतात म्हणून म्हटलं. मग आहे ना, मग ये पहिला खोल आहे तिथे, पटकन पुढे जाशील. मग तेच म्हटलं, हे पुढे जातील आतमध्ये जातील. पर्यटक जेव्हा जीप सफारीसाठी पहिल्यांदा जीपमध्ये बसतात ना तेव्हाच हे लाईफ जॅकेट पर्यटकांना दिले जातात, जेणेकरून पर्यटक हे पाण्यात उतरताना सर्व पूर्वतयारीनिशी अगदी सुरक्षित परिस्थितीत पाण्यात उतरावेत. आता बघा आमच्या ज्या मामी आहेत ना त्या प्रयत्न करतील का त्या मुख्य प्रवाहापर्यंत जाण्याचा, परंतु खरं तर त्या मुख्य प्रवाह जो तुम्ही पाहताय तो इतका मोठा आहे कारण त्या प्रवाहाखाली कोणीच गेलेलं नव्हतं आणि जाण्याचा प्रयत्न करणंही चुकीचं होतं. त्यामुळे त्यांनीही आपली दिशा बदलली आणि जिथे छोटा प्रवाह आहे तिथे त्या गेल्या. आणि मी वारंवार रिक्वेस्ट करते की मी जरी हा व्हिडिओ दाखवत जरी असली तरी माझी सगळ्यांना विनंती आहे का स्वतःवर कॉन्फिडन्स असल्याशिवाय आणि रीतसर स्विमिंग येत असल्याशिवाय असले धाडस करू नये, कारण या नैसर्गिक जागा आहेत आणि निसर्ग हा माणसापेक्षा खूप मोठा असतो, त्याचा आवाका फार मोठा असतो, त्यामुळे त्याला कमी लेखून चालत नाही. आणि प्रत्येकाने असं भान राखावं किंवा अशा नैसर्गिक ठिकाणी जाऊन निसर्गाला कोणत्याही प्रकारचं चॅलेंज देऊ नये.
इथलं पाणी अतिशय थंडगार होतं. एक तर वातावरण थंड होतं आणि त्यात हे पाणी खूपच थंड होतं. त्यामुळे खूप मजा येत होती डुबक्या मारायला, पोहायला वगैरे. असं छान वातावरण होतं. हिवाळ्याचे दिवस आणि त्यात थंडगार पाणी, त्यामुळे हे मात्र होत होतं का पर्यटक जास्त काळ पाण्यात राहू शकत नव्हते भिजलेल्या अवस्थेत. त्यामुळे तो 2 तासाचा कालावधी आपल्याला दिला गेलेला असतो परत येण्यासाठीचा. त्या अवधीमध्येच पर्यटक व्यवस्थित एन्जॉय करून परत जीपपर्यंत येऊ शकतात. इथल्या पाण्यात ना वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेला हा मोठा कॅटफिश आहे जो दिसतोय तुम्हाला बघा. पाणी वाहतं असल्यामुळे नितळ आणि स्वच्छ होतं. त्यामुळे पाण्याचा तळसुद्धा आपण सहज पाहू शकत होतो. इथे पर्यटकांची इतकी गर्दी झाली होती तर जितके पर्यटक पाण्याच्या आतमध्ये होते तितकेच पर्यटक काठावर बसणारे सुद्धा होते. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी अन्य 2 मार्गही आहेत. त्यातील पहिला मार्ग म्हणजे कॅसल रॉक ते दूधसागर धबधबा असा ट्रेक करून सुद्धा या धबधब्यापर्यंत पोहोचता येते. आणि दुसरा म्हणजे मडगाव बेळगाव रेल्वे मार्गावरूनही या धबधब्यापर्यंत आपल्याला पोहोचता येते. अर्थात या मार्गावरून येण्यासाठी काही निर्बंध लागू आहेत. कारण या धबधब्याचे स्थान कर्नाटक आणि गोवा या 2 राज्यांच्या सीमेलगत आहे. मुलांना पाण्यातला खेळ म्हणजे मौजच वाटते, परंतु मुलं पाण्यात उतरली की पालकांचा जीव मात्र खालीवर होत असतो. साहजिकच त्यांच्या सुरक्षिततेपायी. त्यामुळे सतत त्यांना डायरेक्शन करत राहणं आणि त्यांच्यावर डोळ्यात तेल घालून वॉच ठेवणं हे पालकांचं दुसरं काम असतं. हो मोनिताई, तुम्ही मागे राहा. त्याच्याकडे लक्ष, तो तिकडे बसलाय. तुम्ही मागे बसा. अनिश, तब्बल 2 तास मी पूर्ण वेळ शूटिंग काढत होती. एक तर धबधब्यांची, कधी मुलांची, कधी आमच्या ग्रुपची, आजूबाजूच्या निसर्गाची. अगदी सगळं मी कॅच केलं असं मला वाटत होतं. आणि आता मात्र माझा हात थकला होता आणि कुठेतरी मनात वाटत होतं आता सगळं बस झालं. गोप्रोची बॅटरीसुद्धा संपत आली होती. त्यामुळे आता मी पूर्ण कॅमेरा बंद करून काही वेळ पाण्यात निवांत बसली. पाण्यात पाय सोडून काहीच न करता आजूबाजूच्या हालचाली निव्वळ पाहत राहणं हे सुद्धा किती मनोरंजक असू शकतं हे त्या क्षणी मला जाणवलं. दोन तास पाण्यामध्ये पूर्ण एन्जॉय करून अगदी फुलटूथ धमाल करून मुलं, मोठी माणसं आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. अर्थात आमच्या आईने मात्र आम्हाला एन्जॉय करताना पाहून तिला एन्जॉयमेंट वाटत होतं. झर झर झरते हुए झरने मन को लगे हरने ऐसा कहाँ रे ऐसा कहाँ रे. निसर्गाच्या सानिध्यातले हे सुंदर क्षण मनात तसेच साठवून आम्ही मात्र पुढे निघालो. दूधसागर धबधब्यावर घडलेल्या आपल्या आणि आमच्या या सुंदर भेटीनंतर मी स्मिता कांबळे कल्याणकर कपिलमधून तुमची रजा घेते. थँक्स फॉर युअर टाईम. दूधसागर धबधबा बघून आलो आहे. आता आमचा हॉटेलकडे जाण्याचा परतीचा प्रवास सुरू होत आहे. बुकू लागले. आता जाताना आम्ही लंच करणार आणि मग हॉटेल.